नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये आज तब्बल 300 मिलीमीटर पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। मात्र सध्या दिलासादायक एक बाब म्हणजे काल पालघरमध्ये तब्बल 450 मिलीमीटर पडणारा पाऊस आणि त्र्यंबकेश्वर मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरच्या अकोले तालुक्याकडे सरकल्याचं दिसतंय। एकूणच घाटमाथ्यावर अद्याप मुसळधार पाऊस सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र नाशिकमधील संभाव्य धोका आता सध्या जरी टळला असला तरी सुरक्षेचा भाग म्हणून नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन हे सतर्क मोडवर आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन नाशिक जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलंय। एकूणच नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकताय की कशा पद्धतीने गोदावरी नदी आता ओसंडून वाहते। मुलाखत परिसरात फिरत असलेल्या पर्यटक नागरिकांना जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणाहून बाजूला जा असं सांगत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्यामुळे नाशिककरांनो, आपली अति महत्त्वाचं काम असेल तरच आज घराबाहेर पडा, अन्यथा घरात राहा आणि सुरक्षित राहा असं आवाहन देखील 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वतीने करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।